गायक जुबेन गर्ग यांच्या अंत्ययात्रेत जवळजवळ 1.5 मिलियनपेक्षा अधिक लोक जमले होते. हे लिम्का बुक रेकॉर्डमध्ये 4थ्या स्थानी आहे. तुम्हाला काय वाटतं याचं काय कारण असेल? त्यांनी 40पेक्षा अधिक भाषांमध्ये आणि 38,000 पेक्षा अधिक गाणी गायली म्हणून? नाही. हू द हेल आर यू आय डोंट केअर असं बेधडक अन्यायाच्या विरुद्ध आसाम युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात ULFAला उत्तर देणारे गायक जुबेन गर्ग हे पडद्यामागील कलाकारांचं जरी आवाज बनले असले तरी खऱ्या आयुष्यात आसाम जनतेचे नायक होते. It's a lovely evening. Thank you everybody. 2001 में असमिया फिल्म में जब मायाबिनी गाना आया था तो जुबिन ने कहा था मैं मोइले ये तो गाने बाजे बगे मायाबिनी আমার চোখে চেয়ে দেখো দেখো নাচে ভাঙা मोजकेच कलाकार आहेत जे प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही सर्वसामान्य जनतेप्रमाणे आयुष्य जगणं पसंत करतात. असं व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि सर्वांच्या हृदयात आपलं नाव लौकिक केलं. I'm always grateful to the people of Northeast and Assam who constantly inspires me always. त्यांच्या कार्याबद्दल तीळ मात्र शंका उरत नाही. मग ते संगीत क्षेत्र असो किंवा जनकार्य, जणू काही समाज कल्याणासाठी अवतरलेलं एक गूढ रहस्याचं उत्तम उदाहरण झाले आहेत. त्यांनी संगीत क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं तो काळ होता 1990च्या आणीबाणीचा. असं म्हणणं अयोग्य ठरणार नाही की एका बाजूला ULFA आपलं राज्य स्वतंत्र देश व्हावं याची मागणी करत होतं आणि अशा वातावरणातच त्यांनी 1992 साली आपला पहिला अल्बम प्रदर्शित केला. त्याचं नाव होतं अनामिका. हा अल्बम एवढ्या लोकांच्या पसंतीस पडला की सर्वीकडे वाजू लागला, लोक गाऊ लागले. जुबेन गर्ग यांचा अल्बम रॉक अल्बम बनला. 40पेक्षा जास्त भाषांमध्ये आणि 38,000 पेक्षा जास्त गाणी गाण्याचं एक रेकॉर्ड जुबेन गर्ग यांच्या नावी नोंद आहे. 2006 मध्ये गँगस्टर या बॉलिवूड चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या गाण्यानंतर सर्व भारतभर आणि भारताच्या बाहेरही जुबेन गर्ग यांना ओळखलं जाऊ लागलं. आसामी, हिंदी, मराठी, तमिळ, मल्याळम, बंगाली तसेच नॉर्थ इंडियामधील सर्व भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलीत. त्याचबरोबर ते उत्तम संगीत दिग्दर्शक, संगीतकार, संगीत निर्माता, वादक, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखकही होते. जुबेन गर्ग यांना वेगवेगळी 12 वादके वाजवण्याची कला अवगत होती. त्यांनी गायलेलं पॉलिटिक्स न करबे बंधू हे गाणं आसाममधील सर्व जनतेसाठी एखाद्या प्रोटेस्टसाठी एक अँथम सॉन्ग बनलं आहे. पॉलिटिक्स न करिबा बंधू पॉलिटिक्स न करिबा बंधू दुबेला दुखाज भात खुटी खुटी खाओ पॉलिटिक्स न करिबा बंधू. सरकारच्या विरोधात कोणत्याही निषेधासाठी हे गाणं आवर्जून आजही गायलं जातं. बॉलिवूडमधील यशाचं नावलौकिक प्रसिद्धीचं गाठलेलं शिखर सोडून सर्वसामान्य जनतेसाठी जुबेन गर्ग पुन्हा आसाममध्ये परतले. त्यांचं असं मत होतं की बॉलिवूडमध्ये गर्विष्ठपणा आहे, ते माणसांना गर्विष्ठ बनवते. जुबेन गर्ग म्हणतात की मला जात नाही, धर्म नाही, मला देव नाही, मी आझाद आहे. त्यांनी जातीवादाला आपल्या जाणव्यासोबतच भिरकावून टाकलं. सरकारच्या विरोधात अनेक प्रोटेस्टमध्ये ते जनतेसोबत खंबीरपणे उभे होते. मैं बीजेपी भी नहीं हूँ, कांग्रेस भी नहीं हूँ. सच कहूँ, इट्स अ हार्ड थिंग. लाइक आई एम अ सोशल लेफ्टिस्ट. कोविडमध्ये स्वतःचं 2 मजली घर त्यांनी कोविड सेंटरसाठी लोकांना खुलं करून दिलं. उनके लिए कुछ आप अपील करना चाहेंगे कि किस तरह से पालन करें सभी चीज़ों? उसको भी पालन करना है सबको, ये अपना रिस्पॉन्सिबिलिटी है सबका. तसेच 2024 मध्ये गुवाहाटी परिसरात फ्लायओव्हर बांधण्यासाठी जंगलतोड होणार होती. त्याही परिस्थितीमध्ये ते जनतेबरोबर सरकारच्या विरोधात निषेध करत होते. कितीतरी मुलांना दत्तक घेऊन त्यांनी संगोपन, शिक्षण केलं. खऱ्या नायकाच्या अंतिम दर्शनासाठी लोकांची लाखोच्या संख्येने गर्दी जमा झालेली हे दृश्य अविस्मरणीय ठरेल.
जुबेन गर्ग यांचं निधन 19 सप्टेंबर 2025 रोजी सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघाती झाले. त्यांचा मृतदेह विमानाने आणला गेला. त्यांची अंतिम यात्रा 23 सप्टेंबर 2025मध्ये काढली गेली. त्या दरम्यान संपूर्ण राज्य त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पूर्ण गुवाहाटीच्या रस्त्यावर जणू लोकांची एक लाटच पसरली गेली. सर्वांच्या परिवाराचा सदस्य काळाआड झाला. ह्या दुःखात जनतेनं जुबेन गर्ग यांचं मायबिनी गाणं गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. মই মৰিলে এইটো গানে বাজিব কিন্তু মায়াবিনী আমার চোখে চেয়ে দেখো. असम ने अपने सितारे जुबेन को आखिर अलविदा कहा तो उनके फैन, उनकी पत्नी गरिमा भी उनके गाने मायाबिनी को बुदबुदाने लगे. हृदयस्पर्शी त्यांच्या आयुष्याच्या कार्याचा प्रवास इथे शेवट झाला. लाखोंच्या हृदयात आपलं नाव उमटवून त्यांनी एक नवीन विश्व बनवलं. अशा कलाकाराला, खऱ्या नायकाला हा एपिसोड समर्पित आहे. कमेंटमध्ये तुम्ही तुमचं आवडतं जुबेनदाचं गाणं सांगून त्यांना श्रद्धांजली, आदरांजली नक्कीच द्या.